हे बघा, ह्या निवडणुकीचं सगळं विश्लेषण किंवा याच्याबद्दलचं सगळं चर्चा या वरिष्ठ पातळीवर निश्चित होत आहेत. त्याचं चिंतन मनन होत आहे. पराभव कशामुळे झाला किंवा पराभवाची कारणं काय, कोणत्या जागामध्ये काय काय अडचणी आल्यात, या सगळ्या बाबीचा आढावा एक शिवसेनेची कमिटी ही घेते आणि याचा सर्व अहवाल हा एकनाथ शिंदे साहेबांकडे दिला जाणार आहे. नाना पटोलेंचा एक मोठा दावा आहे, महाराष्ट्रात मोठी राजकीय घडामोड होणार आणि येत्या आठवड्यात भाजपच अजित पवार आणि एकनाथ शिंदेचा गेम करणार असं. तुमचे संजय जाधव पण त्यावर असं म्हणाले की भाजपनं आधी ठाकरेंना संपवलं, आता शिंदेना संपवतंय, त्यामुळे दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची गरज आहे असं सांगतायत. आता राजकारणाच्या मध्ये ज्या काही घडामोडी मागच्या 3-3.5 वर्षामध्ये झालेल्या आहेत, याचा सगळ्याला इतिहास माहिती आहे. वेळेवर ऐकलं असतं तर काय बदल घडले असते याची जाणीव आता त्यांना झालेली आहे. आम्ही घेतलेली भूमिका किती योग्य होती हे आता अवघ्या इतर सर्व पक्षांना कळालेलं आहे. म्हणून काय घडामोडी होतील, कसं होतील आणि कोणी आम्हाला संपवण्याचा प्रयत्न करतंय हे यापेक्षा आपले पक्ष कसे आणखीन रसा तळायला चालले याच्याकडे लक्ष द्या. आम्ही मजबूत आहोत, चांगल्या पद्धतीने काम करत आहोत आणि आता सगळे जे रिझल्ट पाहिले तर त्याच्यामध्ये आमचा परफॉर्मन्स सगळ्यात चांगला राहिलेला आहे. तुमचे मित्र संजय राऊत असं म्हणताय आणि मुख्यमंत्र्यांची दावोसला पिकनिक सुरू आहे. दावोस मधील परिषद ही हास्यास्पद ठरत आहे. अनेक कंपन्यांचे मुख्यालय मुंबईत आहे, करार दावोस मध्ये का? दावोस मध्ये करार करण्याच्या मागचं कारण जर यांना माहिती नसतील तर त्यांनी याच्यावर भाष्यच करू नये. मुंबई ही जगातली, भारताचीच नव्हे तर जगामध्ये आर्थिक राजधानी या मुंबईला मानलं जातं. म्हणून जगातला प्रत्येक उद्योगपतीचं कनेक्शन हे मुंबईशी निश्चितपणे आहे. आणि दावोस हे एक असं ठिकाण आहे की ज्या ठिकाणी जगभरातले लोक, उद्योगपती एकत्रित येऊन आपली इन्व्हेस्टमेंट कुठं करायची यावर तिथं निर्णय घेतले जातात. म्हणून मुंबईचा उद्योगपती तिकडे गेलाय का लंडनचा उद्योगपती तिथे आलाय यापेक्षा किती उद्योग आपण आणतोय याला महत्व आहे. आणि म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी जो काही केलेला प्रयत्न आहे तो खऱ्या अर्थानं अत्यंत चांगला आहे. एका दिवसामध्ये एवढे मोठे करार होणं ही सुद्धा एक ऐतिहासिक नोंद घेतली जाणार आहे. कॉफी विथ कौशिकच्या कार्यक्रमामध्ये खासदार नरेश म्हस्के म्हणतात की जोवर जमते तोवर ठीक, नाही तर सोबळलो. राजकारणामध्ये असंच असतं ना, जमलं तर पण ठीक आहे. अनेक घडामोडी आपण राजकारणामध्ये पाहिलेल्या आहेत, उलटापालट ही होत असते. म्हणून आता कधी काय राजकारण बदलेल यावर आता कोणीही कॉन्फिडेंटली बोलू शकत नाही. म्हणून आजची भूमिका आमची शिवसेना भाजप बरोबर युतीमध्ये आहे आणि आम्ही त्या पद्धतीनेच काम करणार आहोत. जिल्हा परिषदेमध्ये तुम्ही सगळ्यांनी युती केली, आता अखेर ठरलं. महापालिकेत ज्या चुका झाल्या तर पुन्हा होऊ नये म्हणून ही सगळी तयारी म्हणाली. तसं नाहीये. महानगरपालिका हा वेगळं क्षेत्र होतं. जिल्हा परिषद हे मिनी मंत्रालय मानले जातात आणि मिनी मंत्रालय म्हणजे प्रत्येक ग्रामीण भागाशी असलेला कनेक्ट हा जिल्हा परिषदच्या माध्यमातून होत असतो. म्हणून युती करून आपला कारभार हा चांगल्या पद्धतीने तिथे करता यावा म्हणून झालेली ही युती आहे. नाना पटोले विषय राहिला, भाजपच एक अजित पवार आणि एकनाथ शिंदेचा गेम करणार. भाजप कुणाचा गेम करेल यापेक्षा नाना पटोलेचा गेम कोणी केला हे त्यांना माहिती आहे. इतका मोठा नेता परंतु त्याचा गेम कसा झाला याच्यावर त्यांनी चिंतन मनन केलं पाहिजे. नाना राजकारणामध्ये गेम करणारे कोण कोण आहेत त्याची जाणीव तुम्हाला चांगल्या प्रकारे आहे. अंतर्गत जे काही गेम चालले त्याच्याकडे लक्ष द्या. अजित पवारचा गेम होतोय की नाही होतोय याची चिंता करण्याची त्यांना आवश्यकता नाही. 26 जानेवारी आले, प्रजासत्ताक दिन आहे, झेंडा कुणी फडकवायचा असं पालकमंत्रीचा वाद सुरू आहे नाशिक आणि रायगडमध्ये. नाशिक आणि रायगडमधल्या पालकमंत्री पदाचा क्रीडा कायम आहे. 26 जानेवारीला ध्वजारोहण कोण करायचं, कोणाच्या हस्ते होणार याबाबतचा निर्णय आता मुख्यमंत्र्यांच्या त्याच्यामध्ये आहे, कोर्टामध्ये आहे आणि ते निर्णय घेतील. परंतु मला वाटतं आता हा पालकमंत्रीचा तिढा गेली वर्षभरापासून आहे, हा लवकर सुटला पाहिजे. ठीक आहे. एक आजच्याच विषयावरून महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर मातोश्रीच्या बाहेर बॅनरबाजी सुरू करण्यात आली. ते चिन्ह चोरले, पक्ष दरोडा टाकला, आमदार फोडले, खासदार फोडले, तरी सत्याचाच विजय झाला. बाप तो बाप होत आहे असे प्रसिद्ध करत ते होर्डिंग्स लावली. मातोश्री समोर असे बॅनर लागणं याचा अर्थ उभाटांना जाणीव करून देण्यासारखा आहे.
म्हणून उभाटाला जर इतक्या घरासमोर बॅनर लागल्यानंतर सुद्धा जाणीव होत नसेल तर मला वाटतं त्याच्यासारखे दुर्दैवी तेच. शिवसाहेब, काल भाजपच्या कार्यक्रमामध्ये रामगिरी महाराज आले होते, त्यावेळेस बाळासाहेबांच्या जुन्या आठवणींना उजेडा देण्यात आला. बाळासाहेबांचं नातं आणि छत्रपती संभाजीनगर आणि अशामध्ये जिल्हा परिषद निवडणूक काय? बघा, शिवसेना प्रमुखांचं नातं या संभाजीनगरसाठी अत्यंत अटूट नातं ज्याला म्हणतात ते होतं. शिवसेना प्रमुख आले आणि मराठवाड्यामध्ये चमत्कार झाला. सर्व हिंदू एकत्रित आले. मराठवाड्यामध्ये अनेक दंगलीचा संघर्ष आम्ही पाहिलेला आहे आणि त्याच्यानंतर वाढणारी इथलची ताकद तुम्ही पाहिलं असेल की एकही ग्रामपंचायतचा सदस्य सुद्धा आमचा नव्हता. अनेक खासदार झाले, अनेक आमदार झाले, अनेक नगरसेवक आले, संभाजीनगरमध्ये सत्ता आली आणि सत्तेचं परिवर्तन करणारा एकमेव नेता बाळासाहेब ठाकरे साहेब होते. म्हणून त्यांच्याबद्दलचा आदर आज पक्षातला अंतर्गतच नाही तर जे विरोधात होते त्यांना सुद्धा त्यांच्याबद्दलचा आदर तेवढाच आहे. आणि महाराज रामगिरी महाराजांनी जे सांगितलंय ते सत्यता आहे. एखाद्याची हिंदुत्वाची पताका घेतल्यानंतर माणूस कोणत्या उंचीला पोहोचतो हे कदाचित रामगिरी बाबांना सांगायचं असेल. ओके, थँक्यू सो मच. लोकनायक न्यूज